नमस्कार मित्रांनो, मी गजानन गायकवाड आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा माय मराठी डिजिटल यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतोय। तर मित्रांनो, भारतामध्ये असंघटित कामगारांना एकत्रित करण्यासाठी केंद्र सरकारने एक नवीन योजना लॉन्च केली होती। तिचं नाव होतं ई श्रम कार्ड योजना। आणि या ई श्रम कार्ड योजनेमध्ये खूप साऱ्या लाभार्थ्यांनी ई श्रम कार्ड बनवले आणि ई श्रम कार्ड हे सरकारमार्फत अगदी मोफत बनविण्यात येत होते। ई श्रम कार्ड बनवल्याच्या नंतर आता खूप साऱ्या लोकांनी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून असेल किंवा इतरत्र ठिकाणी माहिती घेतली असेल की ई श्रम कार्ड जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला 3000 रुपये प्रतिमाह मिळणार। तर मित्रांनो, 3000 रुपये प्रतिमाह तर मिळतो, पण तो कोणाला मिळतो, तो कशा प्रकारे मिळवायचा आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। ई संघटित कामगारांना एकत्रित करण्यासाठी केंद्र सरकारने ई श्रम नावाचं पोर्टल तयार केलेलं आहे आणि त्या पोर्टलवर असंघटित कामगारांना नोंदणी करावी लागते आणि नोंदणी केल्याच्या नंतरच त्यांना विविध योजनांचा लाभ दिला जातो। आता तुम्ही म्हणसाल आम्ही ई श्रम कार्ड काढून खूप दिवस झालेत, पण आम्हाला ई श्रम कार्ड काढल्याच्या नंतर आतापर्यंत 3000 रुपये मिळाले नाहीत। खूप साऱ्या ठिकाणी ई श्रम कार्डचे 3000 रुपये खात्यावर जमा व्हायला सुरुवात झाली, असं झालं तसं झालं, खूप सारे मेसेज येतात, पण अजूनही महाराष्ट्रामध्ये कोणाला ई श्रम कार्डचे 3000 रुपये जमा झालेत असा मेसेज मी कुठेही बघितलेला नाही। तर मित्रांनो, जर ई श्रम कार्ड धारकांना 3000 रुपये मिळत असतील तर याची माहिती आपण घ्यायला काय हरकत आहे। मग त्यासाठी मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि मित्रांनो, सबस्क्राईब करणं अगदी मोफत आहे, फ्री आहे। त्याच्यामुळे आपल्या माय मराठी डिजिटल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। संपूर्ण माहिती काय, कोणाला हे 3000 रुपये मिळणार, चला मित्रांनो, वेळ न घालवता सुरू करूया व्हिडिओ। बघू शकता मित्रांनो, हे ई श्रम कार्ड योजनेचे अधिकृत पोर्टल आहे। या पोर्टलवरती तुम्हाला संपूर्ण माहिती बघायला मिळेल। इथे आल्याच्या नंतर तुम्ही ज्यावेळेस बघता की वन स्टॉप सोल्युशन रजिस्टर ऑन ई श्रम कार्ड, ऑलरेडी रजिस्टर आणि लॉग इन असं सांगण्यात येते आणि याचबरोबर इथे फॉर पेन्शन ऑफ 3000 रुपये मंथ रजिस्टर ऑन मानधन.in असं दाखवण्यात येते। आणि इथे ई श्रम कार्ड आतापर्यंत किती लाभार्थ्यांनी काढले तर बघू शकता 30,53,93,882 लोकांनी इथे ई श्रम कार्ड काढलेले आहे आणि अजून हे ई श्रम कार्ड काढणे सुरूच आहे। ही योजना सरकारने 2021 पासून चालू करण्यात आलेली आहे आणि या योजनेअंतर्गत खूप साऱ्या लोकांनी इथे लाभार्थी म्हणून नोंदणी केलेली आहे। तर आता कोणाला हे 3000 रुपये पर मंथ मिळणार आहे त्याची माहिती आपण जाणून घेऊयात। इथे तुम्हाला मी सांगितलेलं की 2 नंबरचा ऑप्शन आहे, इथे 3000 रुपये पर मंथ रजिस्टर मानधन योजना, याच्यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर मित्रांनो या वेबसाईटवरती येसाल। ही वेबसाईट आहे श्रम आणि रोजगार मंत्रालय यांची ही वेबसाईट आहे। या वेबसाईटवर आल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचंय, कशा प्रकारे कोण लाभार्थी काय संपूर्ण माहिती आपण इथे समजून घेऊयात। पहिले इथे आपण जाणून घेऊयात पात्रता आणि निकष काय आहेत। इथे पात्रता असंघटित कामगारांसाठी म्हणजे UW म्हणजे ई श्रम कार्ड धारकांसाठी ही योजना आहे। त्याच्यानंतर त्यांना या योजनेचा लाभ 18 वर्षापासून ते 40 वर्षापर्यंत या योजनेचा लाभ घेऊ शकतात आणि मासिक उत्पन्न 15,000 किंवा त्यापेक्षा कमी असले तरी ते या योजनेसाठी लाभार्थी आहेत। आता कुणाला यांच्या योजनेचा लाभ मिळणार आहे, असंघटित क्षेत्रात गुंतलेले म्हणजेच EPFO, NPS आणि ESIC चे सदस्य जे आहेत, जे आयकरचा भरणा करतात ते यासाठी लाभार्थी नाहीत। आणि यासाठी तुम्हाला काय लागणार आहे, आधार कार्ड, तुमचं बँकेचं पासबुक, तर तुमचं जनधनचं जरी खातं असेल तरी तुम्हाला याचा लाभ मिळू शकतो। पण आता याच्यासाठी तुम्हाला ई श्रम कार्ड धारक असणं गरजेचं आहे आणि तुम्हाला प्रतिमाह 3000 रुपये मिळणार। तर कसे मिळणार ही माहिती आपण समजून घेऊयात। ही योजना काही नवीन योजना आहे, ही योजना जुनीच योजना आहे, याच्यामध्ये संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे। प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन ही असंघटित कामगारांच्या युद्ध काळामध्ये काम करणारी योजना आहे आणि याच्यामध्ये असंघटित कामगार हे मुख्यतः घरातील कामगार असतील, रस्त्यावरील विक्रेते असतील, हॉटेल चालक असतील किंवा वीटभट्टी कामगार असतील, घरगुती कामगार, धोबी, रिक्षा चालक, भूमी मजूर, स्वतःचे खाते कामगार किंवा शेती कामगार, बांधकाम कामगार, बिडी कामगार, हातकाम कामगार, चामडे कामगार, सुतार, लोहार, सांभार सर्व काही याच्यामध्ये असू शकते। त्याच्यामध्ये जे देशामध्ये सुमारे 42 कोटी असंघटित कामगार आहेत आणि ही एक ऐच्छिक आणि अंशदायी पेन्शन योजना आहे। ही पेन्शन योजना असल्यामुळे तुम्हाला दरमहा 3000 रुपये दिले जाणार आहेत आणि त्यासाठी लाभार्थ्याला 60 वर्ष वय झाल्याच्या नंतरच दरमहा 3000 रुपयाची किमान खात्रीशीर पेन्शन मिळत असते। आणि जर लाभार्थ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या 50% त्याच्या पत्नीलाही
मिळत असते. आता योजनेच्या मॅच्युरिटीवर आपण इथे माहिती घेऊयात. तर योजनेच्या मॅच्युरिटीवर व्यक्तीला मासिक 3,000 रुपये पेन्शनची रक्कम पेन्शन धारकांना त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी मदत करण्यात येते. ही योजना असंघटित क्षेत्रातील कामगारांना मदत म्हणून काम करते. त्यानंतर 18 ते 40 वयोगटातील अर्जदारांना वयाचे 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत 55 रुपयापासून ते 200 रुपयापर्यंत दरमहा भरावे लागणार आहेत. आता याची माहिती कशी आहे ती आपण माहिती जाणून घेऊयात. तर मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता की वयानुसार इथे चार्ट देण्यात आलेला आहे. आता जर तुमचं वय उदाहरणार्थ 18 वर्ष असेल तर तुम्हाला 60 वर्षापर्यंत याचे पैसे भरायचे आणि हे पैसे तुमच्या बँक अकाउंट मधून ऑटोमॅटिकली कट होणार जर तुम्ही मानधन योजनेला अप्लाय केलं तर. 55 रुपये तुमचं आणि गव्हर्नमेंट 55 रुपये भरणार, असे 110 रुपये तुमचे त्या पेन्शन योजनेमध्ये लागले जाणार. आणि ज्यावेळेस तुम्हाला 60 वर्ष पूर्ण होणार त्यावेळेस तुम्हाला हे 3,000 रुपये प्रतिमाह मानधन चालू होणार. बघा, मी त्यामुळे व्हिडिओ चालू करायच्या पहिलेच म्हणलो होतो सर्वांनाच मिळणार नाही. ज्यांनी मानधन योजनेत रजिस्ट्रेशन केलंय त्यांनाच हे पैसे मिळणार आहेत. आता आपण याच्यामध्ये जाणून घेऊयात की हे कसं काम करतंय. तर मित्रांनो, आपण इथे उदाहरणासाठी जर तुमचं वय 30 वर्ष असेल आणि तुमच्या बँक खात्यातून 105 रुपये कपात होणार, त्याचबरोबर सरकार 105 रुपये भरणार. आता 30 वर्ष वय आणि 30 वर्ष तुम्हाला भरणा करायचा आहे, तर मग 30 गुणिले आपण 12 महिने, वर्षात 12 महिने असतात तर 365 महिने तुम्हाला भरायचे. आता 105 तुमचे 105 गव्हर्नमेंटचे असे 210 रुपये भरायचे. आता 360 रुपये महिन्याला जर तुम्ही पैसे भरले तर दोघांचा गव्हर्नमेंटचा आणि तुमचा शेअर्स मिळून 210 रुपये, तर तुमचे 75,600 रुपये 60 वर्षापर्यंत जमा होणार. आणि त्याच्यामधून 60 वर्ष पूर्ण झाल्यावरती तुम्हाला 3,000 रुपये प्रतिमाह हे सरकार देणार. तर अशा प्रकारची योजना आहे की श्रम कार्ड वरतीच तुम्हाला 3,000 रुपये मिळणार नाहीत. तर ही योजना जुनी योजना आहे की श्रम योगी मानधन योजनेअंतर्गत तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागणार आणि पहिले तुम्हाला तुमच्या अकाउंट वरतून हे पैसे कपात करावे लागणार. त्याच्यानंतर तुम्हाला 60 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर 3,000 रुपये प्रतिमाह महिना मिळणार. तर हे होतं मित्रांनो छोटंसं पण मोठा अपडेट. श्रम कार्ड वर 3,000 रुपये कसे मिळणार संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितली. आता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनल एकदम मोफत सबस्क्राईब करायचे त्यामुळे चॅनलही सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलशी जोडलेला खाली व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली, व्हॉट्सअप ग्रुपही जॉईन करा. तर भेटूयात मित्रांनो पुढील अपडेट पुढील माहितीमध्ये. तोपर्यंत इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.